हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.3 आफ्टर माय बाथ. आफ्टर माय बाथ. आफ्टर आफ्टर म्हणजेच नंतर, माय म्हणजेच माझे, बाथ म्हणजेच अंघोळ, माझ्या अंघोळी नंतर. तर अशा प्रकारे या फ्रेजचं येथे मीनिंग होईल. चला तर सुंदर अशी येथे पोएम देण्यात आलेली आहे, तर ती कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर त्याचं येथे एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. लिसन, सिंग अँड रिसाइट. लिसन, लिसन म्हणजेच ऐका, सिंग म्हणजेच गाणे म्हणा आणि रिसाइट करा म्हटलेलं आहे. तर कसं म्हणून घ्यायचं आहे पाहून घेऊया. आफ्टर माय बाथ आय ट्राय टू वाइप myself till I am dry. Hands to wipe and fingers and toes and two wet legs and a shiny nose. Just think how much less time I did take if I were a dog and could shake. तर अशा प्रकारे हा पोएम येथे आपण मुलांकडून म्हणून घेऊ शकतो. चला तर येथे एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. आफ्टर माय बाथ आय ट्राय. तर आफ्टर माय बाथ म्हणजेच काय? आंघोळी नंतरनं, माझ्या आंघोळी नंतरनं. आय ट्राय म्हणजेच काय? ट्राय म्हणजेच काय? प्रयत्न करतो. मी काय करतो? ट्राय करतो. मी काय करतो? प्रयत्न करतो. टू वाइप माय सेल्फ. वाइप म्हणजेच काय? पुसून घेणे. वाइप म्हणजेच काय? पुसून घेणे. जो अंग असतो आपलं स्वतःचं, आंघोळ केल्यानंतर जे आपलं शरीर असतं किंवा बॉडी असते ती काय झालेली असते? ओली झालेली असते आंघोळीमुळे. तर आपण काय करतो? ते कापडानं किंवा टॉवेलनं पुसून घेतो. तर वाइप म्हणजेच काय? पुसणे. वाइप म्हणजेच काय? पुसणे. टू वाइप माय सेल्फ. तर स्वतःला काय करतो? मी पुसून घेतो. टिल आय एम ड्राय. जोपर्यंत माझं शरीर सुकं होत नाही. ड्राय म्हणजेच काय? सुके. ड्राय म्हणजेच काय? सुके. जोपर्यंत माझं पूर्ण शरीर वाळत नाही, पाणी निघून जात नाही माझ्या बॉडीवरून, तोपर्यंत मी काय करतो? माझं शरीर स्वच्छ पुसून घेतो. हँड्स टू वाइप अँड फिंगर्स अँड टोज. तर मी पहिला काय पुसतो? माझे हँड्स. हँड्स म्हणजेच काय? हात पुसून घेतो. काय करतो? हँड्स म्हणजेच काय? हात पुसून घेतो. अँड फिंगर्स अँड टोज. हाताची जी बोटं आहेत ते पुसतो. आणि टोज म्हणजेच काय? पायांची बोटं सुद्धा काय करतो? पुसून घेतो. वाइप म्हणजेच काय? पुसणे. अँड टू वेट लेग्स अँड अ शायनी नोज. आणि माझे जे 2 वेट लेग्स आहेत, माझे दोन्ही पाय आहेत. लेग्स म्हणजेच काय? पाय. वेट म्हणजेच काय? ओले. टू म्हणजेच काय? 2 ओले पाय जे आहेत ते सुद्धा मी काय करतो? वाइप करतो. वाइप म्हणजेच काय? पुसतो. इथे दाखवण्यात आलेलं आहे पहा चित्रात. अँड अ शायनी नोज. आणि नाक सुद्धा काय करतो? पुसून घेतो. शायनी म्हणजेच काय? चमकदार. शायनी म्हणजेच काय? चमकदार. नोज म्हणजेच काय? नाक. तर माझं नाक सुद्धा मी काय करतो? पुसून घेतो. जस्ट थिंक हाऊ मच लेस टाइम आय डिड टेक इफ आय वेअर अ डॉग अँड कुड शेक. तर तो लहानसा मुलगा काय म्हणताय पहा. जर मी कुत्रा असलो असतो, डॉग म्हणजेच काय? कुत्रा. जर मी कुत्रा असलो असतो, डॉग असलो असतो, तर मला खूपच कमी टाइम लागला असतं. काय लागलं असतं? खूपच कमी. लेस म्हणजेच काय? कमी टाइम लागलं असतं. तर माझं बॉडी वाइप करायला. तर मी वाइप केलो असतो का? कपड्याने पुसलं असतो का माझं अंग? तर नाही. अँड कुड शेक. तर मी काय केलं असतो? अंग झटकलं असतो. शेक म्हणजेच काय? अंग हलवणे. तर मी काय केलं असतो? अंग वाळून घेण्यासाठी मी काय केलं असतं? फक्त इथे शेक बॉडी हलवलं असतं. कापडाने पुसायची गरज सुद्धा लागली नसते. कधी? जेव्हा मी डॉग असलो असतो. तर अशा प्रकारे या पोएमचे इथे आपण एक्सप्लेनेशन पाहून घेऊ शकतो. B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा. ट्राय, ड्राय. नोज, टोज, टेक, शेक. तर हे सगळे आपल्याला रायमिंग वर्ड देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आलेले आहेत? रायमिंग वर्ड, ज्यांचं एंड सेम साऊंड न होतं. ट्राय म्हणजेच काय? प्रयत्न करणे. ड्राय म्हणजेच काय? वाळवणे. नोज म्हणजेच नाक. टोज म्हणजेच पायांच्या बोटांना टोज असं म्हणतात. टेक म्हणजे घेणे. शेक म्हणजेच हलवणे. तर हे सगळे काय झालेले आहेत? रायमिंग वर्ड झालेले आहेत.
C1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. लुक, लिसन अँड शो. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका, शो म्हणजेच दाखवा. बाथरूम म्हणण्यात आलेलं आहे, तर बाथरूमचं पिक्चर खाली देण्यात आलेलं आहे पहा. बाथरूम मध्ये आपल्याला काय काय दाखवण्यात आलेलं आहे? बकेट आहे, टॅप दाखवण्यात आलेला आहे. टॅप म्हणजेच काय? नळ. बकेट म्हणजेच काय? बादली. जग म्हणजेच मग. बाजूला स्टूल दिसून येतंय. टॉयलेट ब्रश दिसून येत आहे. सोप दिसून येत आहे. आणि सोप म्हणजेच काय? साबण. साबण ज्याच्यात ठेवतो त्याला सोप केस असं म्हणतात. त्यानंतर ना इथे आपल्याला टूथपेस्ट अँड टूथब्रश दिसून येतोय. बाजूलाच आपल्याला इथे मिरर दिसून येते. टॉवेल आहे छोटासा, बेसिंग आहे आणि हँडवॉश आहे. आपल्याला येथे क्लीनर दिसून येत आहे. बाजूला शॅम्पू बॉटल आहे आणि शॉवर सुद्धा आहे. तर अशा प्रकारे बाथरूम येथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर खाली आपल्याला पिक्चर्स दाखवण्यात आलेले आहेत. तर ते पिक्चर्स यूज करून मुलांना येथे काय करायचे आहेत? दाखवायला सांगायचे आहेत. तर सोप कुठं आहे? टॉवेल, सोप केस, टॉयलेट ब्रश, स्टूल, बकेट, बेसिन, शॅम्पू, शॉवर, टॅप, हँडवॉश, क्लीनर, मग, टूथब्रश अँड टूथपेस्ट हे सगळे कुठे आहेत हे मुलांना विचारायचे आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहेत पहा. आज द चिल्ड्रन्स टू शो डिफरंट थिंग्स इन द पिक्चर. तर इथं चिल्ड्रन्सना विचारायचे आहेत, खाली जे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत तर ते पिक्चर्स वरच्या बाथरूमच्या पिक्चरमध्ये कोठे कोठे आहे ते दाखवायला सांगायचे आहे. ते सोडून दुसरे कुठले आहेत का हे सुद्धा इथं मुलांना विचारायचं आहे. आज द चिल्ड्रन विच थिंग्स दे हॅव इन देअर बाथरूम. आणि इथं मुलांना विचारायचं आहे की तुमच्या बाथरूम मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणकोणत्या गोष्टी तेथे प्रेझेंट्स आहेत. तर अशा प्रकारे हे बाथरूम पिक्चर आपण एक्सप्लेन करू शकतो. तर आज आपण पोएम नंबर 4.3 आफ्टर माय बाथ हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.